आपल्या सगळ्यांच्या मनात एक स्वप्न असतं, एक लक्ष्य, आपल्या कुटुंबासाठी ठरवलेलं. पण आपण जे ध्येय ठरवतो ते प्रत्येक परिस्थितीत पूर्ण होईल याची खात्री कशी देता येईल? आज आपण एका अशाच योजनेबद्दल बोलणार आहोत जी नेमकी हीच खात्री देते. चला तर मग समजून घेऊया. विचार करा, मुलांचं कॉलेजचं ॲडमिशन असो किंवा त्यांच्या लग्नाचा मोठा दिवस, या सगळ्यासाठी आपण प्लॅनिंग करतो. पण जर आयुष्यात काही अनपेक्षित घडलं तर त्या प्लॅनिंगचं काय? ही योजना अशाच कठीण काळात एक भक्कम आधार म्हणून कशी उभी राहते तेच आपण पाहणार आहोत. आकडेवारीपेक्षा ना गोष्टी जास्त लक्षात राहतात, हो ना? चला, आपणही ही योजना एका गोष्टीमधूनच समजून घेऊया. हे एक असं उदाहरण आहे जे आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याशी जोडणार आहे. चला भेटूया समीरला. समीर आपल्यासारखाच एक तरुण वडील आहे आणि त्याचं एकच ध्येय आहे, आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी एक मोठी रक्कम जमा करायची, जेणेकरून भविष्यात पैशांची कोणतीही चिंता नसावी. तर समीरने हे ध्येय गाठण्यासाठी एक खास प्लॅन निवडला. आता आपण त्याचाच आराखडा पाहणार आहोत. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही योजना नक्की काम कशी करते, तिचे नियम काय आहेत आणि यात गुंतवणूक कशी होते. तर बघा, पॉलिसीचं नाव आहे जीवन लक्ष्य पॉलिसी. समीरचं वय आहे 30 वर्ष. पॉलिसीची मुदत आहे पूर्ण 25 वर्षांची आणि त्यासाठी तो वर्षाला साधारण 45,438 रुपये भरणार आहे. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. याला म्हणतात प्रीमियम पेईंग टर्म. म्हणजे काय? तर तुम्हाला पूर्ण 25 वर्ष हप्ते नाही भरायचेत. कमाल आहे ना? पैसे कमी वर्ष भरा आणि संरक्षण जास्त वर्ष मिळवा. हे बघा, समीरच्या बाबतीत कसं होतंय, त्याची पॉलिसी 25 वर्षांची आहे, पण त्याला हफ्ते फक्त 22 वर्षच भरायचे आहेत. याचा अर्थ शेवटची 3 वर्ष त्याला एकही रुपया भरायचा नाहीये. तरीही त्याच्या कुटुंबाला पॉलिसीचं संरक्षण मात्र पूर्ण 25 वर्ष चालू राहणार. किती मोठा फायदा आहे हा? आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग. आयुष्य कसंही वळण घेऊ शकतं, बरोबर? तर आपण 2 वेगवेगळ्या शक्यता पाहूया आणि बघूया की दोन्ही परिस्थितीत हे ठरवलेलं लक्ष्य कसं पूर्ण होतं. चला, आधी सगळ्यात चांगली परिस्थिती बघूया. म्हणजे जसं ठरवलंय तसंच सगळं व्यवस्थित पार पडलं तर समीरला आणि त्याच्या कुटुंबाला काय मिळेल? समीरने 22 वर्ष न चुकता हप्ते भरले आणि बघता बघता 25 वर्ष पूर्ण झाली. वयाच्या 55व्या वर्षी त्याची पॉलिसी मॅच्युअर झाली. आणि त्याला मिळाले किती? तब्बल 26 लाख रुपये. ही रक्कम म्हणजे त्याने भरलेले पैसे अधिक सरकारकडून मिळणारा बोनस. एक मोठी रक्कम आहे ही. या पैशातून मुलाच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न आता आरामात पूर्ण होऊ शकतं. समीरने जे लक्ष्य ठेवलं होतं ते त्याने शिस्तबद्ध बचतीने पूर्ण केलं. पण आयुष्य नेहमीच आपल्या प्लॅनिंगनुसार चालतं असं नाही. आता आपण ती परिस्थिती बघूया जे या पॉलिसीचं खरं सामर्थ्य दाखवते. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. मग अशा वेळी कुटुंबाच्या आर्थिक ध्येयाचं काय होईल? आणि इथेच ही पॉलिसी एक तिहेरी सुरक्षा कवच म्हणून पुढे येते. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर 3 अविश्वसनीय गोष्टी होतात. 1. पुढचे सगळे हफ्ते माफ, कुटुंबाला 1 पैसाही भरायचा नाही. 2. मुलांच्या खर्चासाठी दरवर्षी 1 लाख रुपये मिळायला सुरुवात होते, पॉलिसी संपेपर्यंत. आणि 3. पॉलिसीच्या शेवटी जे 26 लाख मिळणार होते ते सुद्धा पूर्ण मिळतात. याचा अर्थ नीट समजून घ्या. कमावणारी व्यक्ती नसतानाही कुटुंबावर हप्त्यांचं ओझं नाही, मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी पैसे मिळतायत आणि जे मोठं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी ठरलेली रक्कमही मिळणार आहे. म्हणजे ते आर्थिक लक्ष्य ते अजिबात थांबत नाही. आणि हे वाक्य या योजनेचं सार अगदी अचूकपणे सांगतं. कुटुंबाला आर्थिक संकटात आधार देणं आणि मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवणं हेच या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर आत्तापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. म्हणजे या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत ते पुन्हा एकदा लक्षात घेऊया. थोडक्यात सांगायचं तर ही फक्त एक बचत योजना नाहीये. ही आहे बचत आणि संरक्षण यांचा एक जबरदस्त मिलाप. यातली जी हफ्तामाफीची सोय आहे ना, ते खरं तर एक खूप मोठं सुरक्षा कवच आहे. हे आपलं मोठं लक्ष्य प्रत्येक परिस्थितीत पूर्ण करण्यासाठीच बनवलं आहे. जेव्हा सगळ्यात जास्त गरज असते तेव्हाच आर्थिक आधार देणारी ही योजना आहे. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न आपल्या मनात नक्कीच यायला हवा. आपलं असं कोणतं आर्थिक लक्ष्य आहे जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित करायचं आहे? जरा विचार करा.